प्राणपणाला या सृष्टीचे रक्षण करण्याला प्राणपणाला या मातृभूमीला मानाचा मुजिरा हा पहिला मातृभूमीला मानाचा मुजिरा पहिला या मातृभूमीला मानाचा मुजिरा पहिला अमृताच्या वाटी जलधारा सुंदर सुगंध सुटवारा पशु पक्षाला हा निवारा भारत मातेचा हा पसारा शाहीर निरंजन गाते आईल भारताच्या स्तुतीला शाहीर निरंजन गाते आईल भारताच्या स्तुतीला या मातृभूमीला मानाचा मुजिरा हा पहिला या मातृभूमीला मानाचा मातृभूमीला मानाचा मुजिरा हा पहिला या मातृभूमीला मानाचा मुजिरा हा पहिला अहो पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आव्हान आता करू अहो पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आव्हान आता करू काका चला चला मावशी चला चला मामा चला चला कार्यक्रम झाला सुरू अहो चला चला कार्यक्रम झाला सुरू दादा चला चला कार्यक्रम झाला करू पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आव्हान आता करू मावशी चला चला दादा चला चला ताई चला चला कार्यक्रम झाला सुरू मामा चला चला कार्यक्रम झाला सुरू ताई चला चला कार्यक्रम झाला सुरू चला चला कार्यक्रम झाला सुरू मामा चला चला कार्यक्रम झाला हॅलो हॅलो मित्रा बस बरे हो ठीक आहे ओळखलं का मला ओळखलं ना कुठं असतो मी तुम्ही आता घरवडले तुम्ही शिवच्या पत्रात राहता का ओळखलं ओळखलं तुमच्या तुम्ही शिंग फोडले तुम्ही सांगा शिंग फोडे आता तुम्ही फोडे हो बरे माणसं ओळखीचे असतात शिंग फोडता बहीण भाऊ लागलो बरोबर आहे मग आतापर्यंत होते कुठे तुम्ही आज नाही ओळखलं द्या शिवच्या पत्रात कटिंग केली का तुम्ही कटिंग शक्य नाही अहो केली अरे काय तुम्ही कटिंग करणार आहे का माणसासारखे माणसं बरेच असतात तसं नाही तसं नाही ते नाही काय चालू आहे काय चालू आहे तुमचं काय चालू आहे सांगा काय नाही हॅलो काम धंदा काय लागत नाही गावात तुम्हाला कोणताच नाही का हातचा हुनर कोणताच नाही का काय होणार नाही कोणता काय राजा अहो तुम्ही चपला शिवल्या असतील ना नाही शेतीतलं काम करा कोणतं करा पण काम करा काम नाही म्हणून काम करा बरोबर आहे बरोबर आहे काय हरकत नाही हो ना मला काय करता हो का काम तर करावं लागेल काम तर करावं लागेल हो ना बरोबर नमस्कार नमस्कार भाषण चालू आहे दोघांचं लय दिवशी भेट नाही आमची असं आहे का झाले भेट नाही मित्राची माझी म्हणजे एका गावात राहत ना का नाही नाही ते राहतात लांब राहतात आम्ही लांब राहतो म्हणजे ते लांब राहतात तुम्ही लांब राहता पण भेट नाही लय त्याची असं आहे का म्हणजे गावची एकाच हो गावची एकाच पण ओळख काढायला लागलो आम्ही अरे बापरे म्हणजे एकाच गावची तो ओळख काढायला लागेल पलटवर गेले राहिले असं आहे का म्हणजे मग तुम्ही कुठं आम्ही जुन्या गावातली तुम्ही जुन्या गावात हे नव्या गावात नव्या गावात पहिलं त्याला वैतागवाडी म्हणून वैतागलेले जात पाहिजे पण आता नाही आता असं आहे का आता कोणती वाडी चांगल्या वाडीचे नाव झाले नाही खरी गोष्ट आहे बरोबर आहे बरं जाऊ द्या तुम्ही याच गावचे का मी याच गावचा याच गावचे हो वा 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 याच गावचे हो बरं तुमचं नाव काय माझं नाव माझं नाव आहे बाजीराव अरे बा बाजीराव वा रे वा मला वाटतं तुमचा दरार आहे या गावात म्हणजे
मग एवढा दरारा. अहो या गावात बाजीराव म्हणलं तर घडीभर लोक विचारच करतात. अरे बापरे, नाव तुमचं? बाजीराव. वा वा, म्हणजे तुमचा या गावावर लय दरारा. आणि गावाला म्हणजे या गावातले लोक तुमच्या तोंडावर येऊन हाकतात. हा? हा? अहो दरारा म्हटलं- तुम्ही काही बाई बोलता तुम्ही. अहो तसं नाही, पण आता दरारा म्हटल्याच्या नंतर अहो दरारा म्हणल्यावर गावात कोणी माझा हात धरत नाही. असं आहे का? हा, तुम्ही म्हणता पाय तुला धरतात, हात पाय धरतात, पाय हा हा हा. पाय धरतात. अहो नाही हो, हा, नाव काढलं नावानं. अहो पाय नाही तर जरा पाय लागायची जरूर नाही मला. असं आहे का? हा, नुसतं नाव काढत बस झालं. म्हणून तुमचं नाव काय आहे? बाजीराव. म्हणजे तुमच्या आई बापांचं लय चांगलं नाव ठेवलं हो, बाजीराव. हो बाजीराव, आई वडील माझे तसेच होते ना. हो का? हा, राव होता बरोबर, राव. राव. अरे बापरे, नाव तुमचं? बाजीराव. वा वा, नाव यायचं बाजीराव. त्या संघ खातात पाव, नाही राहिला गावात भाव, आणि नाव सांगते बाजीराव. हा? आम्ही का पाव खाणारे माणसं दिसतो काय का? खाता मग, काय खाता? डबर रोटी. डबल रोटी. अहो ते डबल रोटी पाव काय वेगळी आहे का? हा, इथे डबर रोटी कडक असते, हे नरम असते. ते नरम असते. आपण एकाच पिठाची बनते ना. बनत असाल पण आम्ही नरम नरम माल खातो ते. नरम नरम. हो, हो. वा वा वा. बरं, मला काय सांगायचं आहे, तुमच्या गावात महिलांच्या आरोग्याविषयी हा जनजागृतीचा कार्यक्रम आम्ही घेऊन आलेला आहोत. असं का? हा, तुम्ही कळवलं का सगळ्या गावांना? जनजागृतीचा म्हणजे महिलासाठी काय का नुसता? मग तुमचं म्हणणं काय आहे? माणसासाठी नाही का? माणसाला बेमारी होतच नाही का काही? अहो माणसासाठी येतात, महिलांसाठी येतात. बरं मला सांगा, तुम्ही म्हणता माणसासाठी नाही का? माणूस काय करते? काय करते? बरं मला सांगा, तुम्ही सकाळी उठता किती वाजता? हा? किती वाजता? 4 वाजता, 5 वाजता. 4 वाजता, 5 वाजता. हो. आता खरं सांगा, तुम्ही 4 वाजता 5 वाजता उठता का बरं? मग उठाच लागेल ना. अहो तुम्ही 4 वाजता उठता. बरं आता तुम्ही म्हणता महिला विषय का आरोग्याचा कार्यक्रम? बाजीराव होते आणि मी तुम्हाला खरं सांगू का? हा. मी 8 वाजता उठतो. वा, 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 वा. आणि मग कशा म्हणत होती 4 वाजता? हा, नाही म्हणलं मी, जरा खोटं बोललो मी. हा विषय महिलांसाठी का आहे सांगते तुम्हाला. पुरुषासाठी आहे, महिलांसाठी बी आहे, पण महिलांना पुरुषापेक्षा जास्त काम असतात. जास्त काम हा, महिला. महिलांना. कारण का, आता तुम्ही मला पहिले खोटं बोलले, आता म्हणता मी 8 वाजता उठतो. 8 वाजता उठलं की काय करता? सकाळी उठलं की तोंड धुवायचं, संडासला जायचं, आणि असली भाकर की कर खाल्ली की चाललंय. म्हणजे तुमचं काम खाय भाकर आणि हात वखर आहे का नाही? तसं नाही. मग नाही 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 नाही. कसं? माझा परिचय तुम्ही ओळखलाच नाही. तुमचा परिचय आणखीन राहिला? मग बरं सांगा मग तुमचा परिचय. माझा परिचय मला म्हणता शिरा. आ? शिरा. शिरा. हा. अरे बापरे. बाबाचं नाव पुरी. अरे बापरे. आडनाव वांग्याची भाजी. आहाहाहा. रायनार गोल गोल दुड्डी. वा 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 वा. पोस्ट हे पोट. हा. पोस्ट पोट. हा. हा. आणि तालुका तालुका कोणता? डब्बा. वा. म्हणजे पोट. हा. जिल्हा संडा. इथले माणसा मागे कामायचं कोण नाही तर कामा. वा 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 वा. माणसाला कामा नाही तर काय? हे तुमचं नाव आहे? हा? हे तुमचं हो, नाव? आमचा परिचय रोजचा तुमचा तेच आहे. रोजचा आणि परिचय. तुम्ही बायाची मोठी गोष्ट सांगता. हा. भांडे घासतात तर तेवढं मोठे म्हणून सांगता. मामा किती काम आहेत? म्हणजे हे एवढं तुमच्या मागे काम झालं? वा 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 वा. हे कोण्या ग्रंथात लिहिलं हो? हा? कोणत्या ग्रंथात लिहिलं? ग्रंथात काय लिहायला लागते? रोजचा परिचय तेच आहे ना. रोज बाहेर उठलं की तेच परिचय आहे. आम्हाला तेच काम करावं लागतात पहिले. तेवढंच काम आहे तुम्हाला? हो, हो, हो. तेवढंच काम आहे ना? हो, तुम्ही सांगा. पायाला सांगते ना मी. पायाला काय काम आहे? सकाळी 4 वाजता उठणं, हा. घरातले धुणी भांडी सडी सारवण स्वयंपाक, लेकरांचे कपडे, लेकरांच्या आंघोळी, तुमचे कपडे धुणं, तुम्हाला आंघोळीला पाणी टाकणं, हो. शेतात जातात का काय जातात तुम्हाला डब्बा करून देणं, लेकरांच्या तयाऱ्या करणं, त्यांचा डब्बा करून देणं, त्यांना शाळेत पाठवणं, शाळेतून आणायला जावं लागते. घरातले सगळे काम केल्याच्या नंतर 12-1 जेवायला वाजते. जेवण झाल्याच्या नंतर मग शेतात जातात. शेतात पुन्हा 5 वाजता घरी येतात. घरी आल्या की झाड झूड स्वयंपाक गिपाक सगळे काम करायला लागतात. त्यांना करा लागते का नाही? मग हे एवढं बाया काम करतात आणि माणसं काय करतात? नुसते हागायला जातात, खातात आणि हागायला जातात. बैला हा? शेतीत काम वर करून सांगताय बी पोस्ट पुरी आणि पोटपुरी आणि कोणता शिरा वांग्याची भाजी म्हणजे खायचंच येऊ द्या किती काही बी. आणि खायसाठी जन्म घेतला. काय म्हणणं आहे तुमचं? अरे बा, वा रे वा. तुम्ही खायसाठी जन्म हो, घेतला? खायसाठी घेतला. अहो तुम्ही माणसाचा जन्म घेतला, जरा माणसासारखे वागायचं ना. मग
आम्ही का ढोरासारखे वागतो का? अहो ढोरासारखे नाही. आम्ही काय म्हणतो का तुम्हाला ढोरासारखे वागता म्हणून? आपण तो घेतला बा. अहो मी काय सांगत आहे, सर्वात जास्त पुरुषापेक्षा महिलांना बिमाऱ्या या कारणानं होतात, कारण महिलांना घरी काम पुष्कळ असते. आणि आता मला सांगा, जर जर तब्येत खराब झाली तर तुम्ही काय करता? अंगावर घेऊन झोपून राहता का नाही? बाई राहते का झोपून? बाई जर झोपून राहिली तर तिला काय वाटते की माझं काम घरी तसंच पडेल, माझे लेकरं शाळेत घरीच राहतील, माझा नवरा उपाशी जाईल. मग हे काळजी महिलांना असते. बरोबर आहे. हा, आणि म्हणून तुम्हाला काय सांगते ते ऐका. तुम्हाला सांगता येते वाटते जरा हा? तुम्हाला सांगता येते वाटते महिला. अहो हे सांगण्यासाठीच तर तुमच्या गावात आलेली आहे. सांगा आम्ही सुधारलो पाहिजे. अग महिलानो ठेवा ग थोडी जाण, अग महिलानो ठेवा ग थोडी जाण, आपलं आरोग्य ठेवा छान, आपलं आरोग्य ठेवा छान, आपलं आरोग्य ठेवा छान. अग महिलानो ठेवा ग थोडी जाण, अग महिलानो ठेवा ग थोडी जाण, आपलं आरोग्य ठेवा छान, आपलं आरोग्य ठेवा छान, आपलं आरोग्य ठेवा छान. सर्वाची करता काळजी तुम्ही, सर्वाची करता काळजी तुम्ही, कामाची घेता सगळीच हमी, घेता सगळीच हमी, कामाची घेता सगळीच हमी, सर्वाची करता काळजी तुम्ही, कामाची घेता सगळीच हमी, कामाची घेता सगळीच हमी, कामाची घेता सगळीच हमी. सर्वस्व करून देता दान, आपलं सर्वस्व करून देता दान, आपलं आरोग्य ठेवा छान, आपलं आरोग्य ठेवा छान, आपलं आरोग्य ठेवा छान, आपलं आरोग्य ठेवा छान. सांगते शासन ध्यानी धरा, वेळोवेळी तुम्ही तपासणी करा, सांगते शासन ध्यानी धरा, वेळोवेळी तुम्ही तपासणी करा, सांगते शासन ध्यानी धरा, वेळोवेळी तुम्ही तपासणी करा, सांगते शासन ध्यानी धरा, वेळोवेळी तपासणी करा. मुलांनो करा तुम्ही बलवान, अग महिलांनो व्हा तुम्ही बलवान, आपलं आरोग्य ठेवा छान, आपलं आरोग्य ठेवा छान, आपलं आरोग्य ठेवा छान, आपलं आरोग्य ठेवा छान. आला ध्यानात, हो आलं ध्यानात. आला ध्यानात. मग मी आम्हाला तर तुम्हाला काही समजतच नाही का? आमचंच भांडण लावलं का? आहा, तसं कसं समजत नाही? चांगल्या अहो, हुशार रागत आहे. नाही. हा? चांगल्या हुशार आहे मग. मग तुम्हाला काय मॅट दिसतो काय? याला मी जाऊ का मी नाही तसं नाही. तुम्ही बरोबर सांगलं. आता महिलाच्या लक्षात बसलं. हा. माणसाचं सांगायला पाहिजे. माणसात सांगते ना, हा, सांगा. कारण महिलाचं माणसाला काळजी घ्यावं लागेल. हो. काय घ्यावं लागेल काय काळजी? तुम्हाला सांगू का? हो, हो. महिला काय बिमार पडतात? आता जागोजागी सगळं रासायनिक खत झालेलं आहे, हो. रासायनिक सगळं फवारण्या झालेलं हो, आहे, हो. त्याचा भाजीपाला आपण खातो, त्याचा अनाज खातो, आणि म्हणून बिमाऱ्या किती वाढल्या. अहो अटॅकची बिमारी जास्त प्रमाण वाढली, कॅन्सरची बिमारी जास्त प्रमाण वाढली. बरोबर आहे. वाढली का नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. अहो महिलांना पुन्हा थायरॉइड सुद्धा आहे प्रत्येक महिलांना. काहीच्या बेमारी यायला लागल्या. या लागल्या का नाही? हो. या रासायनिक खतानं. बरं मग याच्यावर तोडगा काय आहे मग? याच्यावर तोडगा हा. सांगते ना. आपल्याला आपल्या घरी जर शेती असलं हा. तर आपल्या शेतीमध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये परसबाग लावायची. बरं. परसबाग म्हणजे परसबाग म्हणजे बगीचा लावायचा ना, मेथी काही हा, वगैरे. तो परसबाग म्हणजे सेंद्रिय खताचा, आणि ते रोजच्या रोज ताजा भाजीपाला आपण घरी आणायचा, आपल्या लेकरांना खाऊ घालायचा, आपणही खायचा, म्हणजे आपली तब्येत तंदुरुस्त राहील. हा, मॅडम तुम्ही खरी गोष्ट सांगली. आहे का नाही? पण आता खेड्याच्या लोकांना जरा कोपऱ्यात टाकतील परसबाग. हो, पण शहराच्या लोकांना काय करायचं? सांगते ना शहराच्या लोकांना. हा, काय अहो करतात? त्यांच्या घराच्या समोर जर थोडीशी जागा असली हा. तर त्या जागेमध्ये परसबाग लावायचा. बरं. आणि एवढं करून जर जागा नसली तर मग नसली तर हा. सांगते ना, सांगा. कारण आता कुंड्या भेटतात का नाही? हो. त्या कुंड्यामध्ये सुद्धा आपल्याला परसबाग लावता येईल. बापरे, काय बुद्धिवान आहात तुम्ही. बुंदी नाही, बुद्धिवान. हा तसं म्हणा. बुंदी मला तुम्हाला खायचं समजते का हो सगळं? खायचं म्हणजे आपला बुंदीत पहिला नंबर आहे म्हणून सांगायला लागलं. असं आहे का? अरे बापरे. कोणाच्या घरी असं तर ध्यान यांना जराशी नाही आपली पंक्तीत पहिला नंबर आहे आपला. पैसे
परस बाग दारी लावा परस बाग लावा परस बाग दारी लावा परस बाग लावा दारी परस बाग लावा परस बाग लावा दारी परस बाग लावा दारी परस बाग लावा परस बाग दारी लावा परस बाग लावा परस बाग दारी लावा परस बाग लावा दारी परस बाग लावा परस बाग आडादेवानी वागू नका नाही बुद्धी खायला जा आडादेवानी वागू नका देवानी वाग आडादेवानी वागू नका देवानी वाग अहो लावा परस बाग दारी लावा परस बाग लावा परस बाग दारी लावा परस बाग लावा परस बाग दारी लावा परस बाग हिरवा भाजीपाला मिळतो ताजा ताजा हिरवा भाजीपाला मिळतो ताजा ताजा ऐक सल्ला तू बाजीराव माझा ऐक सल्ला तू बाजीराव माझा ऐक सल्ला तू बाजीराव माझा बरोबर आहे सल्ला आळत करू नको आता कामाला तुला आळत करू नको आता कामाला तुला अहो लावा परस बाग दारी लावा परस बाग 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 अरे वा खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे हो 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 अहो या परस बाग लावला आणि तुम्ही रोजचा ताजा ताजा भाजीपाला जर खाल्ला तर याच्यापासून बिमाऱ्या तुम्हाला होणार नाही होणार नाही का? म्हणजे आता सांगा अहो पूर्वीच्या काळामध्ये रस्त्याला जर बैल चालले कुठं जर त्या पायात जर पाणी सगळं तर त्या पायातलं पाणी पित होते हो 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 पित बरोबर होते का आहे, नाही बरोबर आहे. अहो, आता तर आता आरोचं पाणी झालेलं आहे हो ना. बिस्लरीशिवाय आता पाणी पित नाही कोणी तरी बिमाऱ्या एवढ्या वाढल्या दवाखाने किती वाढले किती वाढले मग याच कारणानं याच कारण बरं मला सांगा ते जाऊ द्या हा. तुम्हाला लेकरं किती लेकराचं काय घेणं देणं आहे आता तुम्हाला? अहो तसं नाही किती असो आम्हाला अहो तसं नाही हा. आता कोणी जर समोर आपल्याला भेटलं हा. तर माणूस तुमची इस्टेट किती आहे तुमच्या घरी ते विचारत नाही नाही विचार विचारते का नाही. पहिले विचारते बा तुम्हाला मुलं बाळ किती आहेत? पण आपण बोलायला लागलो कोण्या रस्त्यानं चाललो कुठे आता लेकरा बाळाचं काय घेणं देणं आहे? अहो नाही तसं आता विचारा लागेल ना आता तुमचा माझा परिचय झाला हो. झाला का नाही हो. मग आता तुम्हाला मुलं विचारा लागतील ना तुला ते मुलं विचारावं हा, वाटतं सांगा मग मुलं किती आहेत सांगा बघा माझ्या ध्यान आहे का नाही अरे बाप. म्हणजे ध्यान आठवण घ्या लागते आठवण घ्यावं लागते अरे बापरे म्हणजे ध्यान आहे नाही थांबा थांबा मोजू द्या काढलं मग तुमच्या गावातल्या लोकांना माहित असेल ना हा? तुमच्या गावातल्या लोकांना माहित आहे तर माहित का ते कशाला सांगतील आता ते सांगतील नाही का नाही नाही वा 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 मलाच माझं ध्यान नाही तर बरं मोजा मोजा किती आहेत मोजा सांगतो ना हा, 5 पोर आहेत हा, 5 पोरी हा. आणि 2 लेकराची अपेक्षा आहे मुखात दात आहे का हा? दात आहे मुखात हो नाही आहे तर आहे का म्हणले काही अहो गौऱ्या गेला ना पुढे मी जातो मागून म्हणजे गौऱ्या गेला पुढे तुम्ही मागून जाता हो. आणि तरी दोनची अपेक्षा आहे अपेक्षा म्हणजे वा 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 देवाचं देणं पिकलं सोनं घर बनवलं करून दिलं अहो मुखाट्यानं राहा शेजारी पाजारी झुरले तर अहो काय तुम्ही त्या देवाला दोषी ठेवता कर्म करता तुम्ही देवाला दोषी ठेवता देवाला त्यासाठी म्हणलं कसं राहावं लागतं? अहो 5 पोरं 5 पोरी एवढं मोठं कुटुंब 5 आणि 5 किती झाले हा. 5 आणि 5 10 आणि 2 हे दोघं नवरा बायको 12 आणि 2 आणि आता 14 इथंच मग आता 14 आणि आणखी 3 पाहुणे यायच्या घरी काय केले तू 12ची आ आधी मग भेटला होता मग 12च्या आधी भेटला होता 12च्या रे बंड्या 12च्या आधी यालाच म्हणतात बाजीराव अच्छा, हा. वा 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 बाजीराव 12च्या आधी भेटला होता हो. अहो हे तुम्ही एवढे ऐका. लेकर हे जवान मेले 12च्या हा नंतरच भेटते असं आहे का अगोदर नाही अगोदर नाही. 12च्या नंतर हो, 12च्या नंतर आज संध्याकाळचा सरकारी टाइम म्हणतात 17च्या अरे बापरे 17च्या वा 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 17च्या म्हणजे 5 वाजता हो तुम्ही माहित नाही का अहो तुम्ही हसता लय गोड पण काय झालं लय गोड हसता तुम्ही म्हणजे हसायचं काय करायचं हा नक्की तेव्हा सांगतो
असं आहे का? नाही हसता म्हणून म्हणलं लय गोड हसता. वा 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 वा. लाजाळूही दिसता तुम्ही. लाजाळूही दिसता. जरा शर्मा फुटली ना. हो का? बरं जाऊ द्या. बरं एवढे मोठे तुम्ही लेकर होऊ दिले. मग मला सांगा कुटुंब नियोजन काम नाही केलं? हा? कुटुंब नियोजन नाही. हा? राहू दे आता म्हणून सांगतो तुम्हाला. मग सांगता ना 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 आता सांगा हो. अहो एवढे मोठे लेकर झाले. बाल्यान बाली 10 बाय 10 ची खोली नाही कोणी यायचा वाली कवा पाव गोदडी ओली बाको बात पणानं झाली दिली पण या माकडाले अक्कल नाही. मी का माकड होता? एवढे मोठे लेकर. दोन मुलं जशी गुलाबाची दोन मुलं जशी गुलाबाची या माकडाची मुलं जशी डुकराची पिलं. चाबर चाबर बोला लागले आता. चाबर चाबर काय झालं? अहो एवढं मोठं कुटुंब. बरं मला सांगा मुली तुमच्या शाळेत आहेत का? हा? मुली शाळेत आहेत. कशाला टाकू शाळा? मग काय झालं त्याने शिक्षण घेऊ नये का? शिक्षण महिलांनी शिक्षण घेऊ नाही. हा, पण आता सगळ्याच महिलांना पाहिजे काय माईक माईक तोंडाला लावा माईक. माईक माईक लावतो तुम्हाला. हा. सांगतो तुम्हाला आता शिक्षण का सगळ्यांना घेतलं पाहिजे. अहो लोक हसतात तुम्हाला. मला हा? एकाने हसत पाहिजे तुम्ही हसत का? एकाने हसत एकानं हसत हा. कोणीच नाही. कोणीच नाही. अहो आता तर हसले. हा, ते काय तुम्हाला हसले असते. मला हसले का? वा 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 वा. कोणी हसत. बरं मग मुलीचं शिक्षण कसं? हा? मुलीचं शिक्षण मुलीचं शिक्षण हा. आता तुम्ही सांगा बा. मी आता आतापर्यंत नाही बा. मी इथला त्रास कशाला घेऊ? अहो इथला त्रास आहे. एवढे मोठे लेकरं पैदा केले तुम्ही. हा. त्या पोरीली शाळा शिकवा. तिला लहानाचं मोठं तर करताच तुम्ही. तिला तिच्या पायावर उभं करा. जर तिला परदेशात जर ती शाळा शिकायला जात असेल तर तिला पाठिंबा द्या. तिला परदेशात शाळा शिकायला पाठवा. जर ती शिकायचं बाहेर देशात जर जात असेल तर शासनाकडनं तिला मदत सुद्धा भेटते बाहेर देशी शिकण्यासाठी. भेटेल का आता? मग आता भेटते. अहो एवढंच नव्हे तुम्ही आता म्हणता पोरील काय शिकवा लागता. मग इथंच आहे तुम्हाला पाहिजेत मुलं. मुलगी नको. मुलगा कशासाठी पाहिजे? वंशाचा दिवा, कशाला पाहिजे? कुळाचा दिवा. कुळाचा दिवा वंशाचा दिवा. आणि चौकोन गावाभोवताल ठेवा भेटू द्या गाव सगळं. असं कसं होईल? अहो जेवढा मुलाला तुम्ही मुलाला तेवढा अधिकार देता तेवढा महिलांना सुद्धा अधिकार द्या. जेवढं मुलाला शिकवता तेवढं मुलीला सुद्धा शिकवा. अहो आपल्या घरात बाई असलं तर तिला समान अधिकार द्या ना. अहो घटनेमध्ये तरतूद आहे की पुरुषांना तेवढाच अधिकार आहे महिलांना सुद्धा तेवढाच अधिकार आहे. समान अधिकार. मग बाई तुम्ही सांगता घरकुला होता. मग त्याच्या बाईच्या त्या घरकुलावर नाव काढून नाही किंवा कोण्या बाईचं? कोणी घरच्या बाईचं बाईच्याच तर नावाने येते आता. बाईच्याच तर नावाने येते. पाठीला गेलाय का? मग यासाठी हेच सांगण्यासाठी आलेलं आहोत की तुम्ही महिलांना समान अधिकार द्या. अहो तुमच्या घरावर जर एखादी पाठी लागत असेल तर त्या पाठीवर महिलेचं नाव टाका. तुमच्या घरी शेती जर असेल त्या शेतीमध्ये सुद्धा 7 बाऱ्यावर त्या महिलेचं नाव चढवा. हे सांगण्यासाठी सुद्धा त्या घरच्या 7 बाऱ्यावर त्या महिलेचं नाव चढवायला पाहिजे. कारण महिलांना सुद्धा समान अधिकार द्या तुम्ही. जेवढा पुरुषांना अधिकार आहे तेवढा महिलांना सुद्धा अधिकार आहे. आणि म्हणून हे सांगण्यासाठी तुमच्या गावापर्यंत आलेला आहोत. काय हरकत नाही. काय हरकत नाही? हरकत आहे काहीच नाही. आता समजलं ना? समजलं. ऐका मग काय सांगते मी. सांगा. सांग ना हे भावा बहिणीला बहिणीला. सांग ना हे भावा बहिणीला बहिणीला. शिकून मोठं करा पोरीला. शिकून मोठं करा पोरीला. शिकून मोठं करा पोरीला. शिकून मोठं करा पोरीला. सांग ना हे भावा बहिणीला बहिणीला. सांग ना हे भावा बहिणीला बहिणीला. शिकून मोठं करा पोरीला. 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 मिरवणुका गर्भपात गात मुलीचे करा स्वागत. मुलीचे करा स्वागत. मुलीचे करा स्वागत. मुलापरी
तिला मुला परी जपावे तिला शिकून मोठ करा पोरीला शिकून मोठ करा पोरीला अहो शिकून मोठ करा पोरीला शिकून मोठ करा पोरीला अहो शिकून मोठ करा वारसा हक्क तिचा मुलासारखा हक्क तिचा मुलासारखा ओ हक्क तिचा मुलासारखा अन्न हे भावा बहिणीला शिकून मोठ करा पोरीला शिकून मोठ करा पोरीला अहो शिकून मोठ करा पोरीला शिकून मोठ करा पोरीला शिकून मोठ करा पोरीला आलं का तुमच्या लक्षात आलं लक्षात आता. मग आलं लक्षात तर तुमच्या घरच्या महिलांची तुम्ही काळजी घ्या शेजाऱ्यांना सांगा सर्वत्र गावकऱ्यांना सांगा आणि आपली घरातली लक्ष्मी जर तंदुरुस्त राहिली सुरत धरा पहिले बघा 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 शक्ती आहे नारीची शान ही भारताची दिशाही समाजाची 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 बघा 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 शक्ती आहे नारीची बघा 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 शक्ती आहे नारीची शान ही भारताची दिशाही समाजाची 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 समाजाची शान आहे वैभवते नारी तीच नारी पहाटे जगाला उधारी तीच नारी पाहते जगाला उधारी तीच नारी पाहते जगाला उधारी रूपलक्ष्मीची जोत मानाची रूपलक्ष्मीची जोत मानाची शान ही भारताची दिशाही समाजाची ही दिशाही समाजाची दिशाही समाजाची दिशाही समाजाची दिशाही समाजाची दिशाही समाजाची ए नारी तुझं कौतुक सांगावं कुणाला नारी तुझं कौतुक सांगावं कुणाला सीमा नाही उरली ग तुझ्या कर्तव्याला सीमा नाही उरली ग तुझ्या कर्तव्याला सीमा नाही उरली ग तुझ्या कर्तव्याला शब्दवाणी खरी निरंजनाची शब्दवाणी खरी निरंजनाची शान ही भारताची दिशाही समाजाची 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 धन्यवाद धन्यवाद आता तुम्ही आले आमचा कार्यक्रम ऐकला हो गोड करून घेतला हो त्याबद्दल तुमच्या सर्व गावकऱ्यांचे सर्व महिला मंडळींचे पुरुष मंडळींचे बालबालिकांचे आभार मानतो आणि बर. कार्यक्रम संपला इथेच जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद